मित्रांनो नमस्कार. आज जे दिवसभरात घडामोडी घडल्या त्याबद्दल आपण जाणून घेऊया. भाऊ, आज काय नेमकं घडलं ज्याबद्दल तुम्ही सांगणार आहेत? माझा हा तरुण सहकारी ठाकूर माझ्या मित्राचा मुलगा आहे. त्याला बळजबरी पक्षामध्ये प्रवेश करायला लावला. बळजबरीच मनात नसतानाही अशा पद्धतीनं दाब दपड करून धमक्या देऊन अशा पद्धतीचे प्रवेश होतात. हे चांगलं नाही. तो पुन्हा स्वघरी परत आलेलाच आहे. स्वघरी होताच पुन्हा परत आलेलाच आहे. त्याने मला पूर्ण हकीकत सांगितली. तर नेमकं काय झालं आणि कधीपासून हे सुरू होतं त्यांच्यासोबत हे माहीत पडलं आणि आपल्याला? रोजच अशा कार्यकर्त्याला धमक्या चालू आहेत. रोजच अशा कार्यकर्त्याला बोलणं चालू आहे. त्यातला हा एक आहे. दादा, तुमचं नाव? माझं नाव गणेश गोपालसिंग ठाकूर आहे. नेमकं काय झालं होतं आज, जसं खोतकर साहेब म्हणताय ते काय झालं होतं? सर्वात पहिले तर सर्वांना माझं जय सियाराम. असं झालं होतं, माझा एक बालपणीचा मित्र आहे. त्याने मला, आम्ही गेलो होतो शिवाजी पुतळ्याजवळ. त्याने माझ्या छातीवर बॅच बघितला शिवसेनेचा. त्याने मला सांगितलं की भाऊ, तू आता काय कोणाचं काम करतोय? म्हटलं अरे मी तर जन्मापासूनच शिवसेनेचं काम करतोय. पण त्याने मला म्हटलं की एक काम कर म्हणे, तुम्हाला भेट, आपण साहेबाला भेटू, सेटला भेटू, तुमचं काय करून देतो. माझं पण चुकलं, मी त्यांच्या बोलण्यामध्ये आलो आणि मी त्यांच्याकडे गेलो. पण आता माझी जी चूक आहे ते माझा भाऊ आहे देवेंद्र मंदिर त्याने काढली. भाऊने मला सांगितलं आणि मी आता परत आपल्या शिवसेनेमध्ये आलेलो आहे. कारण की मला समजलं की शिवसेना असा पक्ष आहे का कोणा एका जातीचा, एका माणसाचा पक्ष नाही. हा 18 जातीला घेऊन चालणारा पक्ष, हा गणेशचा पण पक्ष आहे, देवेंद्राचा पण पक्ष आहे. सर्व मित्र आहे आपले, हे सर्व आता परत शिवसेनेसाठी. आणि याच्यानंतर ही याची चूक माझ्याकडे होणार नाही पण नाही आहे. आणि जेव्हा दररोज माझ्या शरीरामध्ये श्वास आहे तवरक मी अर्जुन भाऊच्या सोबतच आहे. फक्त अर्जुन भाऊचा हात माझ्या पाठीशी राहू द्या. मी मरेपर्यंत शिवसेना कधी सोडणार. शिवसेना ही पुन्हा एकदा फार मोठ्या प्रमाणामध्ये उभरून आलेली. जुने जाणते तुम्ही बघताय, सीताराम भाऊ आहेत, कृष्ण गोपालजी तिवारी, त्यांचा सातत्याने आम्हाला आशीर्वाद राहिला. ही सर्व मंडळी आता पक्षाच्या कामाला पुढे येऊन काम करत आहे आणि पक्षाने प्रचंड आघाडी घेतलेली आहे. विजयाच्या दिशेने तर आम्ही कधीच पोहोचलेलो आहे. धन्यवाद भाऊ. तर मित्रांनो, आपण जाणून घेतलं की जसं खोतकर साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे की आता धमक्या देऊन कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात घेतलं जात आहे, तर त्यांनी पुन्हा स्वगृही त्या ठाकूर नावाच्या मुलाला आणलंय. तुम्ही पाहत आहात पार्श्वमी डिजिटल.